श्री चिन्मयानंद महाराज की जय। श्री जीवन मल्हारराव कृत श्रीमद परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र यावर आधारित श्री तुकाराम अमृत। जय हो तुकाराम माऊली दयाळू भक्तजना सावली शुकमणी धरणीवरी आले सुकळी ग्रामे अवतरले विप्रकाशीनाथ सदनी पुत्ररूपी जन्म आले शके 1734 रंगपंचमीचा दिवस अजान बाहू अवतरले नाव तुकाराम ठेविले पैन गंगेच्या वाळूत मुलांनी कोंडिले गर्तेत किमे आईशी ती झाली गंगा दर्शनासी आली लोट पाण्याचे दिसती ग्रामजन काळजी ती करती पित्याची हाक कानी पडता तुकाई निद्रेतून उठली अंगी कर्मांतीत वृत्ती चिन्मयानंद पदी प्रीती मनी दृढ निश्चयित भक्ती प्रगटली तुकाराम कीर्ती माऊली उमरखेडी आले द्विज मनी शाशंकित झाली किलमिश मने ओळखुनी स्वामी जैना घरी गेले मठासी चमत्कार झाला असती कीटक पंगतीला गोचर स्वामीने विनविता अन्न दाविले पात्राला गोचर स्वामीशी बोलले ढोंग सोंग ते दाखविले मानस पूजा ती करण्या श्री गुरुपाशी पातले गुरु ते नैनासी दिसले पंचप्राण समर्पिले श्री गुरु आनंदून गेले अनावार प्रेम ते डोलले स्वामी फिरले माघारी गर्दी दर्शनासी भारी पिसे पण अंगी ते धरले तरी जन चरणासी लागले देशमुख येळेगावाचे शिष्य एकनिष्ठ साचे त्यांची परीक्षा ती केली सोबत कांता मागितली सिद्ध देशमुख झाले कांता स्वामीसी कोंडिले गुरुकृपा झाली ऐशी बाळलोळे म्हणजे कासी भक्त मेळा आषाढासी पूर आला प्रणितेसी यात्रे करू संकटासी माऊली धावे रक्षणासी मंदिरी बैसोनी पाठासी नावती आणविली काठासी गुणान माऊली दिसली मात्र वस्त्रे ओली झाली दोन ढोंगी साधू प्रेते छडी मारून उठविले आलेवर चढवण्यासी लागले स्वामी चरणासी एके सूर्यग्रहण दिवशी असताळे गावासी दोन शिष्यांसह गेले क्षणार्धी नंदीग्रामसी आज गुरुचे दर्शनासी नृसिंह मंदिरी आले अलोट गर्दी हटविना कपाटा माझी गुप्त झाले वृद्ध नेत्र शक्तीहीन जगण्या गेली कंटाळून येता स्वामी चरणाला तिचा देह त्यागविला गोचर स्वामी भेटण्यासाठी आले ते तुपे गावासी तू काही लीला ते करती वृत्ती अदृश्य राहती प्रगटता स्वामी तुकाराम पाटील ठेविता धरुणी आज्ञा गोचर स्वामीची ठेविली देवळी कोंडुनी स्वामी कुलूप उघडिता मंदिरी तुकाई न दिसती खिन्न होऊनी माघारी जाता तुका दिसे मोरी फिरता उसाची थळ्यात गोचर स्वामी ते थकले तुकाई लिंगन देता दोघे एकरूप दिसले गोचर स्वामीने हातासी धरले तुका माऊलीसी भरते आले प्रेमासी नेले उमरखेडासी पुसत करते देसाई सवेती पत्नी गंगोदाबाई अन्नदान करण्यासी आले तू स्वामी चरणासी अन्नपूर्ण शिजविले स्वामी दिसेनासी झाले हुरहुर गंगूबाईची पाहुणी पुन्हा प्रगट झाले गंगूशी वक्ताड केले परी अन्न ते सेविले भक्त इच्छा पूर्ण करूनी परतूने बागे माझी गेले 300 विप्र आले तेथे अन्नकूट बाकी नव्हते पात्रे स्पर्शिता स्वामीने झाली सर्वांची जेवणे विठ्ठल मंदिरी शेवाळे तुक्या गेले एकवेळी अन्नदानी रावसाहेब मागितली रसपोळी रावसाहेब चिंता करी करावी कशी इच्छा पुरी आंबा एकना दृष्टीसी तुक्या कोपेल मजसी इकडे चमत्कार झाला आंबा रुक्मिणीने दिला स्वामीने दिला राव घरासी आंबा हजारो फळे आली हाता शेकडो पात्रेही उठले जागीचे फळ नापरी हटले जेवणी स्वामी गुप्त झाले पलंगी तुपे गावी बैसले बायजाबाई देईन्याहारी परिते ब्राह्मण सामोरी ब्राह्मण शाशांकित झाले अंतर्ज्ञान ओळखिले म्हणून ताटते फेकिले उठवून ताड गेले ब्राह्मण तेतेची होते सांडेले अन्न पाहती शिजल्या तांदूळाची त्या जाईची फुले ताजी दिसती बाबा नागऱ्या भक्तासी मागिली जागा मठासी पाहुणी त्याची दृढ भक्ती वैद्य विद्या प्रसादी ती टिट्या गण्या श्वान नानिक भुजंगा तो चिलिमवाला दुसरा भक्त राजदत्ता नेहमी स्वामी सांगतीला तयांची सेवा पाहुणी स्वामीनी समाधी त्या दिली गण्या नामक श्वाना ते समाधी दिली स्वहस्ते शेषराव माजलगाव करत कांता पतिव्रता थोर ती येसी पुत्र प्रसादीला तयांची मठासी वाहिला भक्त मारुती या नामे वाही बेल नित्य नेमे तयाची भक्ती जाणिली सहज समाधी त्या दिली आणिक काही वर्षांनी त्याचे पुण्यफळ आले स्वामी सन्निध असता आगमन परलोका झाले इंगोलीचा सावकार त्याचे भाग्य महाथोर स्वामी प्रसाद लाभला वामन निरोगीच झाला येळेगावी वामनाने देवी मंदिर बांधिले माळवद माडी टाकुनी मठ विस्तारण केले ऐसा थोर दानशूर परिसंबंध बेजार लागला स्वामीच्या चरणा सेवारत 5 वर्ष जाना स्वातयाची भक्ती श्रेष्ठ होती अंती सद्गुरु सांगती असती रक्षा विसर्जित वामना पावन ते करती धनगरा घरची भाकरी शिळी होती स्वामी करी तुकडा तुकडा वाटी ती भक्तजना आवडीने खाती एका विप्राने तुकडा कर्माभिमानाने त्यागिला त्याचा पोटशुळा उठला गडबडा लोळू लागला उपाय काही ना चाले स्वामी चरणासी आले दयाळू स्वामीने त्याचे पोटशुळा शमविले एके वेळी उमरखेडी स्वामी कीर्तनी बसले चिलीम कारण ते उठले लगोलग पंढरीसी आले श्रीहरी अलिंगन झाले सेवेची परतुनी आले गावचे वारकरी येता सारे गुडते उकलले तळे गावाची कोमटीनं आली पुत्र इच्छा दृढ लग्ना 20 वर्ष झाली ती अशी कुच न उचली दृष्टी पडता स्वामीने शिव्या देऊन हकलविले तिने तो प्रसाद मानिला उदरी गर्भ राहिला येशे वांजपण फिटले पुत्ररत्न प्राप्त झाले स्वामी चरणावर ठेवून नवस फेडविते झाले मठाबाहेर पाक केला डावलून स्वामी इच्छेला 2 दिस पाऊस आला विघ्न आले जेवणाला आले स्वामीला शरण झाले त्यांचे गर्भहरण मनभर कणिक त्या दिली 5 सहस्रे मने भरली कोपरेकर बाजीराव ब्रह्मांड प्रांती राहणार कांता येता दर्शनाला भक्ताडूनी पुत्र दिदला इच्छा धरुणी बारेशाची स्मरण केले तुकयाशी तात्काळ स्वामी प्रगटले सामना देऊनी गुप्त झाले मंगळूरकर पटवारी पुत्र शंकर क्षयभारी एक उपायना चाले शंकरा सद्गुरु आठविले
होता शिरपूर मठासी स्वामी प्रगटले स्वप्नासी चिलीम लावणी मुखासी हात फिरविला अंगासी शंकर ठणठणीत झाला मृत्यूयोग तो टळला स्वप्नदृष्टीचा महिमा जर्जर रोग हरविला बापू पाटोदकर पटशिष्य असे थोर सेवा करी निश्चयशी दीन तीन राही उपवासी बापूसी स्वामी ठोकरती भिक्षा मिळो नये देती परी बापूना डगमगले ऐसे ते एक तप चालले बापू देव पूजा असता तेथे स्वामी प्रगटले स्वामीने ताडन त्या केले देव कृपा माझी टाकिले बापू कृपा पात्र झाले त्यासी पाचारण केले मानस त्यासी सांगुनी स्वामीनी पद देऊ केले छाटी पादुका सोपविली उत्सव आज्ञा ती दिली ज्येष्ठ शुद्ध अष्टमी ही तिथी स्वामी देह त्याग करती समाधी येळेगावाला मठ इंगोलीसी केला बापू हंसरूप झाले उपेंद्र नाव धरले उपेंद्र स्वामी ते करती तुकेंद्र गादी चालविती भक्तजन करती ते करती स्वामी भवरोगा हरती डोई फोड्याची भगनी तानुबाई लागे चरणी तुका माईने कृपा केली ती येची बाधा ते हरली फिरता उपेंद्र स्वामीचा मुकाम झाला कर केली नारायण कन्येची व्याधी तुकया तीर्थे बरी केली रामजी धन इंगोलीचा स्वामी चरणी लागला रोग भगिनी वायजाचा प्रसाद तीर्थे पळविला पंढरीचा बाबाराव बाळकृष्ण इत्यादी आणि कित्येक येऊन साधिती सुखाची पर्वणी तुकाराम विठाबाई सेवे विनन दीन जाई श्री गुरुचरणी नित्यलीन गुरुचा महिमा ओळखून उपेंद्र स्वामी करी भ्रमण श्री गुरुमूर्ती मनी धरुण जत्रा उत्सव ते करीती तुकया चिन्मयाचे प्रती श्री तुकाराम चरित्र 9 अध्याय असे मूर्त लेखन करी फलश्रुत अवतरणिके माझारी श्री गुरुप्रताप आगळा श्रद्धेनेच ओळखावा जीवन लिहिती चरित्राला सेवा ही लाभ भक्तांना सद्गुरु सहजानंद ब्रह्मानंद पूर्णानंद सच्चिदानंद नाथ चरणी श्री चरणार्पणमस्तु। ही तुकाराम महाराजांची सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।